खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा जो दौरा गेले 4-5 दिवस चालू होता, तो पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका, नगरपालिका याच्या बांधणीसाठी कार्यकर्त्यांचं शिबिर घेऊन प्रशिक्षण घेण्यासाठी हा दौरा आणि या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी हा दौरा अरेंज केला होता. पण गेल्या 5-6 दिवसामध्ये जो पाऊस झालाय आणि त्या पावसाने जे महाराष्ट्रामध्ये लोकांचं नुकसान झालंय, ते बघताच आम्ही या दौऱ्याचं अख्खं स्वरूप हे म्हणजे अतिवृष्टी जिकडे झाली आहे, पाण्याने नुकसान जिकडे झालंय, या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी हा दौरा मग आम्ही त्याचं स्वरूप चेंज केलं. ह्याच्या आधी आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, माढा करत आज कर्जत, जामखेड करत बीडमध्ये आलं. उद्याचा हा दौरा नांदेड, लोहा कंधार इथे असणार आहे आणि मग तिकडनं तसंच मराठवाडा करून अकोल्यामध्ये हा दौरा समाप्त होणार आहे. संबंध महाराष्ट्रभर अतिवृष्टी सुरू आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत जाहीर केली आहे शासनानं, ती एकदम तुटपुंजी आहे. शासनाने जी मदत जाहीर केली आहे ते खऱ्या अर्थाने मदत नाही तर इकडच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. कारण जर आपण रकमा बघितल्या तर आपल्याला कळेल की कोणाचाही गुजारा ह्याच्यामध्ये होऊ शकणं शक्य नाही. ज्यांची जमीन 1 हेक्टर पर्यंत पाण्याखाली आहे त्यांना 8,500 ते 10,000 हे कबूल केलेत. दुसऱ्या बाजूला 2 दिवस ज्यांचं घर पाण्याखाली आहे त्यांना 5,000 रुपये हे कबूल केले. ज्यांचं दुधाळ जनावर वाहून गेले त्यांना 4,000 पर्यंतचा मोबदला कबूल केलाय आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं ओढकाम करणारं जनावर आहे त्यांना 2,000 पर्यंतचा मोबदला. आपण जर हा मोबदला बघितला आणि 2025 मधली महागाई आणि परिस्थिती आणि दर बघितले तर आपल्याला कळेल की एका कुटुंबासाठी तर नाही, हा एका माणसासाठी पण पुरेसा नाहीये. ही परिस्थिती आपल्याला दिसते आणि म्हणून मी म्हणतो का हा मदतीचा हात नाही तर अपमान आहे शेतकऱ्यांचा. दुसऱ्याच बाजूला आपण बघितलं तर पंजाब सरकार 80,000 रुपये पर हेक्टर हे शेत जमीन पाण्याखाली गेली तर देते, जिकडे महाराष्ट्राचं शासन फक्त 8,500 रुपये देते. आणि ह्या परिस्थितीमध्ये जिथे शासनाने लोकांची मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांचं पाठराखण केलं पाहिजे आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं पालनदार म्हणून त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे, त्याच्यापेक्षा सरकार इथे लोकांची हाल कसे वाढवेल ह्याच्याच मागे लागले. दुसऱ्या बाजूला आपण अजून एक गोष्ट बघितली तर एक खूप गंमतशीर नियम आहे की ज्यांचा पंचनामा किंवा फोटोज हे मागितले. आता ज्या जमिनीवरती 15-15, 20-20 फूट पाणी चढले तिकडे लोकांना जाऊन पंचनामा करणं तर काही शक्य नाही आणि तिकडे लोकांना जाऊन फोटो काढणंही शक्य नाही. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये 98 साली जेव्हा पूर आला होता तेव्हा त्यांनी एक पॉलिसी चालू केली होती की पंचनामा झाल्यावर उरलेली रक्कम पण त्याच्या आधी शेतकऱ्याला तातडीने त्याच्या हातामध्ये 5,000 रुपये ठेवणं म्हणजे त्याचा गुजारा, त्याचा रोजगार आणि त्याचं तिकडचं जीवन तरी थोडं लाईनीवरती, मार्गावरती यायला